नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि काल जसं सांगितलं तसं आज पदयात्रेला चाललो आहे शिर्डीला. तर त्याचा आजचा पहिला दिवस आहे, 17 तारीख आहे आज. आणि ID मंडळाचा टी-शर्ट वगैरे घालून मी रेडी झालो आहे. आणि इथे आपले हे बॅग्स वगैरे पण रेडी आहेत. तर आता आपण जाणार आहोत प्रशांत पेंढारीकडे. तर प्रशांतकडे सगळे भेटणार, त्यानंतर आपण सगळे ट्रेनने वसईला जाणार. तिथून मग ॲक्च्युअल पदयात्रा सुरू आहे. पण आपण आता व्हिडिओ इथूनच सुरू केला कारण आपण घरातून आता निघतो म्हणून. तर पदयात्रेला त्याची एक्साइटमेंट वाढत चालली आहे. तर ही एक्साइटमेंट अजून वाढत जाईल. आणि जसं आपण काल म्हटलं, आपण पदयात्रेचा रोजच्या रोज एक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ करू. आणि रॉ व्हिडिओज टाकू. जास्त एडिटिंगला आपल्याला वेळ मिळणार नाही, तर आपण डायरेक्ट रॉ व्हिडिओ टाकू. तर नक्की आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याला नवीन अपडेट येतील. तर आणि पुढे हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग आपल्याला पदयात्रेची जी मजा आहे. मित्रांनो आपण आपल्या घरच्या देवाचं दर्शन केलं आहे आणि आत्ता आपण निघतो आहे प्रशांतच्या घरी. तर चला प्रशांतच्या घरी जाऊ आणि तिकडे आपण व्हिडिओ कंटिन्यू करू. मित्रांनो, मी आणि विन्मय प्रशांतकडे पोचलो आहे. इथे प्रशांत आता किट घालायला गेला आहे, आलं की आपण टाकू. आणि बाकीचे पण तर आत्ताशी ताट वगैरे शोधत आहेत. तर ते येतील तेव्हा बघू आपण, मग इथे जयकारा करून निघू. तर आता आम्ही इथे आहोत, वाट बघतोय त्यांची. पुढे काय होतं बघूया. मित्रांनो, आम्ही चाललो आहे पदयात्रेला वसईतून. आम्ही आता इथे किती जण आलो? 6 जण आलो. 2 जण आम्हाला इथे झाली. आम्ही आता इथून निघू. बोला ओम साईराम. वेलकम सर. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई बाबा की जय. बोल 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 शिर्डी वाले की जय. साईनाथ महाराज की जय. ओम साई जय साई. ओम साई जय साई. बाबा, तुझी लेकरं तुझ्या दरबारात यायला निघालेत. तुझ्या आशीर्वादाने आमची पालखी सुखरूप होऊ दे. तुझ्या चरणी आम्ही एवढंच मागतो, सर्वांना सुखामध्ये तुझा प्रवास घडवू दे आणि सर्वांना आशीर्वाद दे. सर्वांची कामं पूर्ण होऊ दे. त्यांच्या ज्या काही मनामध्ये इच्छा आहेत, त्यांच्या ज्या भक्तिभावाने तुझ्यासाठी येत आहेत, त्यांना तू आशीर्वाद दे. ओम साईराम. पाया पडून घ्या. सर्व आपले बॅग घ्या. आई चला आम्ही चलो 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 चलो. मेरे को तो इधर नहीं दोगे बाबा को. इरादे रोज बनते रोज बिगड़ते, फिर वही आते. बोला साई बाबा की जय साईराम. मित्रांनो, मी आता बांद्रा स्टेशनला पोहोचलो. सगळे तुम्हाला दिसतील इकडे. आणि आता इथे आपली विराट ट्रेन पण वसईला उतरू आता आपण. तर चला आधी गाडी पकडूया आणि मग वसईला भेटूया.
श्री साई सेवा ट्रस्ट साईनाथ महाराज यांचं साईबाबांचं इथे मंदिर आहे वसई स्टेशनच्या बाजूला आहे, वसई ईस्टला. इथून ही पालखी निघते. साईनाथ महाराज की जय, साई बाबा की जय. मित्रांनो, आम्ही आता वसईला जे मंदिर आहे तिथे पोचलो. आम्हाला पोचायला थोडासा वेळ लागला. पालखी जस्ट निघाले. पालखी पुढे आणखी एक मंदिर आहे 2 मिनिटावरती, तिथेही पोचले आहे. तर आम्ही आता तिथेच चाललो आहे. बॅगा वगैरे गाडीत लोड करून मागे दिसतील तुम्हाला गाड्या लागल्या. तर आम्ही आता दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे पुढे. मित्रांनो, आम्हाला आता हे रिबिन्स दिले आहेत ऑरेंज कलरच्या आपापल्या बॅगला लावायला. म्हणजे आपल्या बॅग आपल्याला ओळखता येतील. आता सगळे आपापल्या बॅगेला लावतात. आणि आपल्याला सोडायला बाईंदरून खूप लोक आलेत, त्यांचे पण आम्ही तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. मित्रांनो, आपल्याला बाईंदरून जे सोडायला आलेत त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. योगेश परमार, भाईंदर काशीनगर पालखी यात्रा मंडळाचे अध्यक्ष. ओके. ते आपले वसई साई सेवाचे मंडळाचे व्यवस्थापक किशोरभाई पांड्या. साईराम. चालेल. आपला सर्व काशीनगर भाईंदर पदयात्रा मंडळाचे सर्व ही आमची लाडी. मित्रांनो, हे सगळे आपल्याला आपले साई भक्त आहेत, ते भाईंदरून सोडायला आलेत वसईपर्यंत. आता आपण इथून हे सगळे आपल्याला सोडून आता निघतील आणि मग आपण पुढे आता पालखीला जाऊ. मित्रांनो, आता हे आमच्या इथे बॅगा ज्या आहेत त्या गाडीमध्ये लोड करतोय. वो भी डाल दे, मैं तो बोले चटाई ले लेते हाथ में. बहुत चलने का. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोल 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 शिर्डी वाले की जय, साई बाबा की जय. ओम साई जय साई. कॅन्सल. मित्रांनो, आमची आता पदयात्रा सुरू झाली आहे. आवाज दिला तिथून पदयात्रा सुरू झाली आहे. पालखी पुढे गेले आणि आम्ही आता मागून चाललो. मग दिसेल सगळे आपले पदयात्री. मित्रांनो, आपण ज्या पालखीबरोबर चाललो आहे ती पालखी पुढे आहे. मी तुम्हाला दाखवतो. आम्ही त्या पालखीला भेटलो आता. तर मी दाखवतो मला पालखी चाललं आहे ते. आणि खूप पदयात्री आहे, ते पण दाखवतो तुम्हाला.
मित्रांनो मी आता वसई एव्हरशाईनला पोचलो आहे. आता पालखी पुढे चाललं आहे. तिथून आता पालखी पुढे रेंज ऑफिस करून मे बी सातिवलीवरून जाईल. तर आम्ही हळूहळू चाललो आहे. पहिलाच दिवस आहे, जास्त जोश दाखवायला नको म्हणून आम्ही हळू चाललो आहे. माझ्याबरोबर विन्मय आहे, अर्धे लोक पुढे पालखीबरोबर आहेत आणि बाकीचे मागून येत आहेत. साईराम. मित्रांनो गोकिवऱ्याला आलो आहे. इथे पदयात्री थांबलेत, आता पालखी थांबले. मी इथे नाश्त्याचा बंदोबस्त केलेला आहे. नाश्ता भेटला आहे, वडापाव, पाणी आणि चहाचा बंदोबस्त केला इथे दिसेल तुम्हाला. अरे साईराम, बरंच स्टेशनला होता मगाशी आपण इथे पोचलो ना तेव्हा. फॅमिली मॅटर झालं तो आईचा मित्रांनो मागे दिसेल तुम्हाला साईराज एंटरप्राइजेस म्हणून आहे. त्यांनी आता ह्या गोकिवरे जो स्टॉप होता इथे नाश्ता आणि चहाचा बंदोबस्त केला होता आपल्या साई भक्तांसाठी. तर आता करून झालं आणि आता पालखी निघाल्या पुढे. तुम्हाला दिसेल मागे चाललं आहे ती. मित्रांनो मी आता रेंज ऑफिसच्या वाट्यावर पोचलो आहे आणि आम्ही आता इथे सातिवली रोडला चाललो आहे. तर सातिवली रोडवरून पुढे हायवेला बाहेर पडून पुढे कुठे जायचं ते सांगतो मी तुम्हाला. आता सध्या आम्ही रेंज ऑफिसजवळ. मित्रांनो आता आम्ही रेंज ऑफिसवरून पुढे निघालो आहे सातिवली रोडला आणि तुम्हाला इथे दिसेल समोर पालखी. मी ऑलमोस्ट पालखीसोबत आलो आता, खूप मागे होतो. तर पुढे भेटूया आता आपण सातिवली नाक्यावरती. मित्रांनो आता आम्ही पालखीसोबत आलो, पालखी दिसेल तुम्हाला समोर आणि आम्ही विन्मय आवेश सगळे भेटलो. साईराम साईराम. साईराम भावांनो, साईराम. तो काढून आला ते आम्ही दोन इकडे पाणी घ्या आणि साबुदाणा घ्या. पाणी टाकले साबुदाणा. हां बोला. कारण आम्ही आता सातिवलीला बोलतो. पालखी सातिवलीला इकडे मागे. आता इथे दर्शन झालं इथला ग्रुपचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघू. मित्रांनो इथे दिसेल तुम्हाला आई गावदेवी गोविंदा पथक यांनी साई भक्तांसाठी साबुदाणा खिचडी ठेवलं आहे. मी पण घेतले. त्याला सगळे इथले लोक दर्शन करतात.
मित्रांनो आम्ही आता आई गावदेवी सातिवली इथे पोचलो आहे. तुम्हाला दिसेल इथे मागे देऊळ. तिथे आता पालखी थांबलं आहे. तिथे दर्शन वगैरे झालं आहे सगळ्यांचं. आता थोड्या वेळाने पालखी निघेल. आता पुढे कुठे स्टॉप आहे ते मी सांगेन तुम्हाला. मित्रांनो दिसेल तुम्हाला आता सगळे इथे बसले. हे गावदेवी मंदिराजवळ ते बऱ्याच आणि मी पण इथेच आहे. सगळे इथेच आहे. आता आम्ही 1-2 फोटो काढतो आणि मग पालखीसोबत पुढे निघतो. हे आपल्या पालखीतच आहे ना. मित्रांनो आम्ही आता सातवली फाट्याला पोहोचलो. इथे दिसेल तुम्हाला निशाण. मित्रांनो आम्ही आत्ता मुंबई अहमदाबाद हायवेला तुम्हाला दिसेल एक्सप्रेस हायवे हा. आणि आमच्याबरोबरचे काही लोक आहेत ते निशाण पकडून पालखीच्या पुढे चालत आहेत. तर आम्ही आता सातिवलीवरून निघालो आहे टुवर्ड्स कामनला. आता कामन रोडला लागू आणि कामनलाच आमचा आजचा स्टॉप आहे शेवटचा. तर तुम्हाला दिसेल मागे लोक पण येत आहेत ते. आणि आता माझ्याबरोबर विनमय आम्ही दोघंच चालतो आहे पुढे. बाकीचे पुढे चालत आहेत आणि पालखी असं राहत आहे. मित्रांनो आता आम्ही पोचलो चिंचोटी फाट्याला. पालखी पुढे गेले. आता आम्ही चिंचोटी फाट्याला पोहोचलो. चिंचोटी फाट्यावरून आम्ही लेफ्ट मारणार आणि भजनलाल डेरी आहे तिथे आम्ही थांबणार आहोत. तर तो आमचा मे बी लास्ट स्टॉप असेल कामनचा. आणि आज रात्री थांबून उद्या सकाळी उठून मग पुढे जाणार आहोत. तर आता आपण तिथपर्यंत जाईपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे हा व्हिडिओ चालू नाही करणार, कंटिन्यू राहणार आहोत. आणि नंतर मग आपण एंड करू. आता आमच्यासमोर बरोबर आहे विनमय, किशोर भाऊ आणि मी स्वतः प्रवीण गावडे. साईराम साईराम. साईराम निशानधारी. साईराम साईराम साईराम. आपण आता कामन पाट्याला पोहोचलो आहे. कामन पाट्याला 4 किलोमीटर आपला आश्रम आहे. आता आपण तिथे पोहोचणार आहोत जवळजवळ 1 तासाचा आत. आपली निशानी ओम साईराम. नहीं मेरे को नहीं. हाँ आ जाओ, आपको ही चाहिए क्या? ओम साईराम. खूपच आहे. नाही नाही ॲसिडिटी होते. फार्म हाऊस आहे. हे बघा तो भजनलाल तो आहे. ओके. तो MP होता मला त्याचं हे आहे. मित्रांनो आम्ही आता भजनलाल डेअरी फार्म भजनलाल डेअरी फार्ममध्ये आलो आहे. मस्त छान फार्म आहे. आता इथे आमच्या पदयात्रेतले शेतकरी आहेत ते इथे दर्शनाला नाही काहीचे काउंटरला उभे आहेत. ते आता इथे काउंटरवरून काही ना काही घेणार आहेत. तर आता ते घेत आहेत. आम्ही थोडंसं फार्म बघू आणि मग निघू. पालखी गेले पुढे. तुम्हाला दाखवतो फार्म कसं आहे. इथून जवळच आहे आता 3-4 किलोमीटर आहे. हो का? हां जास्त नाही म्हणून तर इथे आरामात सगळं सांगतात. म्हणजे इथं दिसेल तुम्हाला इथे व्हरायटी सगळ्या. मित्रांनो इथे लस्सी शॉप आणि गरम दूधचं हे काउंटर आहे. बासुंदी आहे.
सगळे आपले पदयात्री थांबले तिथे लस्सी दूध प्यायला. आता इथे किशोरबाई आणि मी इथे भजनलालमध्ये लस्सी घेतले, लस्सी पितोय, थोडासा फार्म बघून मग निघू. इथं तुम्हाला दिसेल इथे पूर्ण झाडं लावलेत. मे बी प्लांट विकण्यासाठी ठेवलेत भजनलाल फार्ममध्ये. तर तुम्हाला दिसेल तबेला. हो का? असेल फिरण्यासाठी त्यांनी फार्म हाऊस बनवलं असेल तर. हे आरे वगैरे सारखं पण हे वेगळं आहे. हां. मित्रांनो तुम्हाला दिसेल आमचा पहिला स्टॉप आलेला आहे कामनला. एक आश्रम आहे, त्यांची शाळा आहे, अण्णासाहेब दामणे करून आहे शाळा, त्या शाळेत थांबलो आहे. हे सगळे इथे पदयात्री येऊन थांबलेत. नहीं मैं पहले डाल दिया ना उसके. पाप लगेगा ना भाई. साईराम साईराम. चुप चुप के लस्सी पीने वालों, मेरा किधर है? दो टर्मल लेके जाओ. पालखी वाले रुकते नहीं, पदयात्री दबते नहीं. आता आम्ही ते कामनला अण्णासाहेब शाळा आहे त्या शाळेमध्ये थांबलोय. तुम्हाला दिसतील सगळे पदयात्री इथे लाईनीने झोपले. त्या साईडला पण आहेत, सगळ्यांनी आपापल्या जागा पकडलेत. आणि हे आपले पदयात्री पाहिजे पाहतो. त्याचा आपला पहिला दिवस मस्त मस्त आपण बातमी करतो. काय मग आजचा पहिला दिवसाचा एक्सपिरियन्स काय? एकदम मस्त. साई माऊलीने जो अनुभव दिला पहिल्या दिवसाला तो एकदम साई माऊलींच्या चरणी एकदम छान. जे काय पदयात्रा आहे, जे बाबांच्या चरणी जे काय बाबा आम्हाला सेवा करण्याचा मौका देतील ते आम्ही करण्यात तयार राहू. काही त्रास वगैरे झाला? काय नाही, काय बाबांचा नाव घ्या, बाबांचा गजर करा, काही त्रास नाही, काही फक्त म्हणजे काही चिंता नाही, फक्त म्हणजे मित्रमंडळी तरफ जॉईन झालो. आज मला साईबाबाच्या आशीर्वादाने 7-8 वर्षानंतर मला साईबाबाचा बुलावा झाला आहे. आणि ते एक साईबाबाचा भरोसा होता आणि त्या भरोसावर मी कायम राहिलो. आणि साईबाबाने जे बुलावा केल्यानंतर मला इथे यायचा एक चान्स भेटला आहे. आणि त्यांच्या आशीर्वादाने आत्तापर्यंत काही झालं नाही. आणि ते आज मी एक अशी आशा करतो की 10 दिवसपर्यंत साईबाबाचा आशीर्वादाने मला काय होणार नाही आणि माझी यात्रा सफळ होईल. त्यासाठी ओम साईराम. ओम साईराम. मग विनमय कसं वाटतंय पहिला दिवस? आज पहिला वर्ष आहे माझा, पहिला दिवस आहे. आहे जाते दादा लोक पण आज मला सपोर्ट करणारे आणि खूप बरं वाटतं पालखीमध्ये चालायला. आणि एवढं पार केलं आहे, आता साईच्या भरच्यावर आहे. जे काही आहे साईज घेऊन जातील आपल्याला. ओम साईराम. और सब ठीक है. और कैसा रहा पालकी का पहला दिन? ओम साईराम. पालकी का पहला दिन, शिरडी का पहला पदयात्रा, पता ही नहीं चला. बाबा का धुन गाते गाते कब सफ़र ख़त्म हो गया पता ही नहीं चला. और आने वाला समय भी बस बाबा से यही एक दुआ है कि जो जो पद यात्रा में शामिल हुए हैं सबका बाबा ख्याल रखे और सबका सही सलामत यात्रा और दर्शन पूरा करने के बाद सबकी मनोकामना पूर्ण करे. ओम साईराम. ओम साईराम. साईराम मंडली, आप सभी नए साईराम पदयात्री मंडल को मेरे तरफ से हार्दिक शुभकामना और आपका हार्दिक स्वागत है. आप शिरडी पदयात्रा चल रहे हो, आपको कोई भी दिक्कत होती है, कुछ भी होता है, आप मुझे शेयर कर सकते हो, मैं आपके साथ हूँ. आज के बाद और दूसरी बात,
आपका सबका जो ये शिरडी पद यात्रा है, आप बाबा से का मेरी प्रार्थना है कि आपका सबका पद यात्रा सफल हो, सुखरूप हो। आप सभी एक दूसरे को एडजस्ट करके चलिए, साथ निभा के चलिए और हर पल को, हर समय को, आप मोमेंट को एंजॉय करके चलो बाबा की पालकी के साथ। एक एक मैं आपको 2 शब्द पूरे करता हूँ। ओम साई राम। ओम साई राम। सीधा चाबी घुमा के ओम साई राम। कैदी नंबर 241। आप सभी का नए भक्तों का शिरडी पदयात्रा में स्वागत है। बहुत अच्छा लगा आप लोग का जुनून देख के। ये जो पहला दिन था शायद पता नहीं चला, हमारा तो काफ़ी साल का एक्सपीरियंस है, बट आप लोग को नए चेहरे देख के, आपके चेहरे में इतनी मुस्कान, इतनी खुशी, इतना जल्लोष, इतने बाबा के लिए भक्ति, ये सब बाबा की करामत है जो आपको यहाँ पे लेके आई है और आपको सही सलामत शिरडी तक पहुँचाएगी। ये मेरा दावा है। ओम साई राम। ओम साई राम। इसमें हमारे फर्स्ट टाइम 10 लोग हैं। हम लोग इतना बड़ा ग्रुप पसंद है। सबका नाम तो उसमें से हम लोग जो 3 हैं, अपने भरत, राहुल भाई और मैं खुद किशोर, हम लोग का तो एक्सपीरियंस बहुत है। लेकिन आप लोग जो साथ में चल रहे हो तो हमको ऐसा लग ही नहीं रहा कि आपका फर्स्ट है। ये जो होल और जो आपका जोश है, उससे हमको भी प्रेरणा मिलती है कि हम लोग भी और थोड़ा आगे अच्छे से चलेंगे। ओम साई राम। हे माझा हा शिर्डीचा पदयात्रेचा पहिला एक्सपिरियन्स आहे. मी 17 वर्षापूर्वी प्लॅन केला होता, पण तेव्हा काही सक्सेस झाला नाही. 17 वर्षानंतर आज मी पहिल्यांदा होते वसई टू शिर्डी ही पदयात्रा येते. श्री साई सेवा मंडळ यांच्या मंडळाबरोबर मी येतो आहे. पण त्यामध्ये आपले हे 9 मित्र आहेत, त्यांच्यावर चालताना खूप मजा येते आणि असे वाटत नाहीत की नवीन आहे. त्यांच्यावर चालताना असं वाटतं की आपली एक फॅमिली आहे. खूप छान वाटतंय. माझी मनोकामना, यांची सगळ्यांची मनोकामना पूर्ण होऊन दे. आपल्या सगळ्या मंडळाची लोक व्यवस्थित शिर्डीला पोहोचून दे, सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन होऊन दे आणि व्यवस्थित घरी पोहोचून दे. आणि आपण ज्या आश्रमात थांबलो तिथल्या मुलांचं पण सगळं व्यवस्थित होतं. सर्वांना साईराम. ओम साईराम. शिरडी तक साथ चलने वाले दोस्त बाबा की मिली हुई उंगली की तरह होते हैं, उनका साथ मिलते ही सुकून आ जाते. बोलो ओम साई राम. ओम साई राम. मित्रांनो, आता इथे आपले पदयात्रेचं जेवण असतं, ते जेवण सुरू झालं इथे. आता जेवण घेऊन आता आपण निघू आणि पुढे तिथे सगळे मिळून जेवू आपण. मित्रांनो, आम्ही आता जेवण घेऊन आलो. डाळ भात, भाजी, इथे नळ्या आहेत, खीर आहे आणि शिरा आहे. आणि सगळ्यांनी इथे जेवायला सुरुवात केलेली आहे. ओम साई राम. ओम साई राम. ओम साई राम. मित्रांनो, आता जेवण आलं आणि आता इथे गोड जेवण चालू आहे. गोड जेवण म्हणजे स्वीट्स चालू आहे. रसगुल्ले काढलेले आहेत, डबा रिकामी झालेला आहे. जिसको पीना ऊपर से पी लेगा. आणि आता हे आम्ही इथे खाऊन झोपणार आहोत. तर हा मी रसगुल्ला खा आणि गोड गोड बोला. आता आम्ही व्हिडिओ इथे एंड करतोय. आज खूप मजा आली. 14 किलोमीटर चाललो. वसईवरून आम्ही आत्ता इथे कामनपर्यंत आम्ही 14 किलोमीटर चाललो. आज एवढा काही त्रास झाला नाही आहे. व्यवस्थित आम्ही पोचलो आणि आता इथे आम्ही एक आश्रम आहे, इथे एक शाळा आणि आश्रम आहे, तिथे आम्ही थांबतोय. तर आम्ही आधी रसगुल्ला खातो आणि मग बोलतो. मित्रांनो, आता रसगुल्ले खाऊन झालेत. मधून 4-5 रसगुल्ले खाल्लेत आणि आता आम्ही
हे सगळं फेकून येतं. फेकून झाल्यावरती झोपू. तर आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता. एक्साइटमेंट होती, ती चांगलीच मजा आली. आणि हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. खूप मोठा व्हिडिओ होतो आहे. आता आपण उद्या भेटूया. दुसरा दिवस बघू कसा असतो तो आणि कुठून कसे ट्रॅव्हल करायचं ते, म्हणजे चालत जायचं ते. तर आता हा व्हिडिओ मी इथे थांबवतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की, मित्रांनो आता मी हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आता हा व्हिडिओ थांबवतो. हा पहिला दिवस जो आहे आमचा पदयात्रेचा तो इथे आता संपवतो आहे आपण आणि आता जातो आहे झोपायला. आता आपण भेटूया दुसऱ्या दिवशी, म्हणजे उद्याच्या दिवसाचा वेगळा व्लॉग येईल. तर आता मी हा व्लॉग एडिट करून एडिट जास्त करणार नाही, रॉस टाकेन. आणि आता तुमची रजा घेतो, भेटतो उद्या. तोपर्यंत साईराम.